सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत. थैंक यू सो मच डॉक्टर मुरेश्वर गवली सर. एक और इम्पोर्टेंट मैच की तरफ हम बढ़ रहे हैं. आज चौथा दिन है धर्मराजा कप 2021 का. वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली की ओर से आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत. ये मुकाबला है लालबाग गोरसई बी और हंसिका स्पोर्ट्स वडगर के बीच में. गोरसई बी ने टॉस जीता है. पहले बैटिंग के लिए उन्होंने दावत दी है वडगर टीम को. वडगर टीम की सलामी जोड़ी अविनाश और सागर. पहला ओवर लेकर भावेश पवार. पहली गेंद अविनाश के लिए. लोअर फुल टॉस ड्राइव कर दिया है बिल्कुल गैप में, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान से, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग. निश्चित रूप से वहाँ पर कुछ रन्स बचाए अपनी टीम के लिए फील्डर ने, और केवल एक ही रन दौड़कर पूरा किया गया है. 3 रन बचाए हैं राहुल ने. गुरसई टीम की बैटिंग बॉलिंग फील्डिंग लाजवाब रहती है, और इस बार बड़े हड़बड़ाहट के साथ खेल पाए हैं. डायरेक्ट हिट की ज़रूरत थी, लेकिन इस बार भावेश पवार का निशाना चूकता हुआ. केवल 1 रन. खाता खुलता हुआ सागर का. स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के. एक मैच जीता है दोनों भी टीमों ने, और इस मैच की विजेता टीम आज के अंतिम मैच में अर्थात क्वार्टर फाइनल में खेलेगी. प्रेमनाथ 11 वडुनगर के विरुद्ध उनका सामना होगा. भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए. फुल टॉस इस बार ऑन साइड में उछाल दिया है बिल्कुल गैप में. पहले बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. बड़ी ही कमजोर गेंद थी भावेश पवार की, और डीप मिड विकेट पर कोई खिलाड़ी नहीं था. उसका फायदा उठाया. इस बार स्ट्रेट ड्राइव किया, लेकिन पैर से रोका है भावेश पवार ने. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था ये. अविनाश थोड़े से निराश नजर आते हुए, क्योंकि जानते हैं इस स्ट्रोक की अहमियत. चौका प्राप्त कर सकते थे यदि भावेश पवार के पैर से गेंद नहीं लगती तो, लेकिन भावेश पवार है, गेंद को आसानी से जाने नहीं देते हैं, और 3 रन अपनी टीम के लिए उन्होंने बचाए. बेहतरीन गेंद, अपील और आउट. लेग बिफोर विकेट. सागर का काम तमाम होता हुआ. पहला झटका वडगर टीम को. भावेश मारतो या 50. डॉक्टर गवली सर, देखा जाए तो सागर का जो फॉर्म है वो बड़ा ही चिंताजनक रहा है. वो लंबी लंबी पारियां नहीं खेल पा रहे हैं. एक आध पारी बीच में खेल देते हैं अच्छी, लेकिन उसके अलावा उनके प्रदर्शन में कहीं ना कहीं गिरावट देखने को मिल रही है. नाही, ॲब्सोल्युटली अगदी बरोबर सांगितलं अजय घरात. कारण आपण पाहतो की 10 सामने खेळून तुम्ही एखादी इनिंग खेळतात ते फार महत्त्वाचं नाही. सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 10 इनिंग खेळतात तेव्हा तुम्ही 6 ते 7 इनिंग खेळल्याच पाहिजेत. नए बैट्समैन दर्शन. ओहो, इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, बोल्ड हो गए. एक और बड़ा झटका. जय बजरंग बली बी टीम गोरसई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. रिप्लेमध्ये कशा प्रकारे पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यामध्ये मात्र त्रिफळाचीच झालेली आहे. क्लीन बोल्ड झालेला आहे, आणि हॅट्रिकवर आहे आता मात्र भावेश पवार. मला वाटते षटकातील षटक संपलेलं आहे. यस, षटक संपलेलं आहे, पण हॅट्रिकची संधी मिळणार नाही आहे. लेकिन जब दूसरा ओवर वो करेंगे तो ज़रूर उनके पास मौका रहेगा हैट्रिक पूरी करने का. लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी, और दर्शन ने जिस तरह का स्ट्रोक खेला, बड़ा ही घातक स्ट्रोक था उनके टीम के लिए. आते ही पहली गेंद पर पैडल स्वीप लगाने का प्रयास किया उन्होंने, और बोल्ड आउट हुए. तो 2 गेंदों पर 2 विकेट्स भावेश पवार ने चटकाए. पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर. थोड़ी सी बैकफुट पर शुरुआत में ही इस मैच में लालबाग गोरसई बी टीम के सामने खेलती हुई हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम. वडगर टीम के कैप्टन ने कहा था कि टॉस वे जीतते तो वो भी पहले बैटिंग ही करते,
बैटिंग तो मिली है लेकिन उसका अच्छा यूज़ करना होगा, अच्छे रन्स बनाने होंगे। नए ओवर लेकर पवन के ने नए बैट्समैन आए हैं साहिल, जिन्होंने पहला मैच फिनिश किया था बड़ा शॉट खेलकर, जब हंसिका स्पोर्ट्स वडगढ़ टीम ने पहले राउंड के मुकाबले में जीत दर्ज की थी। और इस बार देखिए क्या बड़ा शॉट खेला उन्होंने, लाजवाब स्ट्रोक। हालांकि ये स्ट्रोक अविनाश ने खेला है 6 रन। नटमोत्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये। अविनाश के तेवर काफी तीखे नजर आ रहे हैं। हर गेंद उन्होंने मिडल की है। पहली गेंद पर एक्स्ट्रा कवर ड्राइव लगाया था, उसके बाद एक चौका लगाया, फिर स्ट्रेट ड्राइव खेला था। सभी शॉट्स उनके देखते ही बनते हैं। बहुत ही बढ़िया टच में है अविनाश। येस, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अविनाशने उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता। या सामन्यामध्ये मात्र कारण आपण पाहतोय की दर्शन लवकर बाद झालेला आहे, त्यानंतर सलामीर सागर लवकर बाद झालेला आहे, त्यामुळे आता पूर्णपणे मदार जे असणार आहे ते अविनाशवर असणार आहे। इस समय 12 पर बैटिंग करते हुए अविनाश, टीम का टोटल है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। श्री गणेश बरोड़ी टीम को मात दी थी पहले राउंड के मैच में वडगढ़ टीम ने, और गोरसई बी ने केवनी दिवे टीम को परास्त किया था। बढ़िया गेंद इस बार विद्याम अंदर की तरफ लाया था, गेंद को मोड़ना चाहते थे ऑन साइड में, आड़े बैट से खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं ले पाए और कोई रन नहीं इस गेंद पर। इस बार हवाई फायर और गेंद जा रही है हवा से बातें करती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। आमचे लाडके इंजिनियर सुमितजी दोडिया यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वरालदेवी स्पोर्ट ताडाळे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। महंगे साबित होते हुए पवन केने, 3 गेंदों पर 2 छक्के लग चुके इस ओवर में। फिर से हवाई फायर किया, लेकिन इस बार टॉप एज फील्डर दौड़ते हुए कैच के लिए, लेकिन नहीं पहुंच पाए, उनसे दूर है गेंद और रोकने का प्रयास, काफी मशक्कत करनी पड़ी है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में फील्डर को। जब तक रोका जाता गेंद को 2 रन लेने का अवसर था अविनाश के पास। इन 2 रनों के साथ अविनाश पहुंचे 20 पर और टीम का टोटल हुआ है 21 रन। यानी कि अभी तक का खेल ऐसे लग रहा है कि अविनाश बनाम गोरसई बी चल रहा है। पहिल्या षटकामध्ये भावेश यांनी बॅक टू बॅक 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता। या षटकामध्ये मात्र अविनाश कुठे चांगली फलंदाजी करतोय। ओ इस बार बढ़िया टाइमिंग है, बहुत ही शानदार प्रहार। 6 रन और लगातार ऑन साइड में गेंदों को उछाल रहे हैं। एक केवल स्ट्रोक मिस टाइम देखने को मिला, लेकिन उसके अलावा 3 छक्के इस ओवर में। बहुत ही शानदार बैटिंग करते हुए, तूफानी अंदाज में खेलते हुए अविनाश काय फलंदाजी करतोय। बऱ्याचशा वेळेला आपले महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज थोडेसे मानसिक दबावाखाली येतात, परंतु अविनाश आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतोय, नॅचरल बैटिंग करताना दिसतोय। पवन की गेंदबाजी की धज्जियां उधेड़ कर रख दी है। फिर से स्विंग किया ऑन साइड में, इस बार क्या कैच होगा। फील्डर बहुत दूर और गेंद मैदान के बाहर। एक और छक्का। पवन के सामने A1 क्वालिटी की बल्लेबाजी अविनाश द्वारा। 4 छक्के एक ही ओवर में, कुल मिलाकर 26 रन खर्च किए पवन केने ने अपने ओवर में। बहुत ही महंगा ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 33 रन 2 विकेटों के नुकसान पर हंसिका स्पोर्ट्स वडगढ़। अविनाश ने बता दिया है कि जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उसी से बने हुए बारूद को अविनाश कहते हैं। धमाकेदार बैटिंग। इतनी तूफानी बैटिंग पवन केने के सामने आपने कभी देखी थी? नाही, पहिल्यानंतर पहिल्यांदा पाहतोय आक्रमण स्वीकारलेले आणि यथेच समाचार या ठिकाणी घेतलेला आणि कित्येक दिवसापासून मी बघितलेलं आहे की पवन केने याच्या गोलंचा अशा प्रकारचा समाचार बऱ्याच वर्षानंतर मी पाहतोय अशा प्रकारचा समाचार घेतलेला है। नेवर लेकर भावेश इस बार दूर से ड्राइव कर दिया है, ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया। और दूसरा रन क्या लेंगे बल्लेबाज, मुझे तो नहीं लगता है, क्योंकि साहिल भी चाहते हैं कि स्ट्राइक अविनाश के पास रहे। 1 रन से संतुष्ट। भावेश पवार का पहला ओवर बहुत सफल रहा था। ये हैट्रिक गेंद थी, लेकिन हैट्रिक पूरी नहीं कर पाए, क्योंकि पहले ओवर की आखिरी 2 गेंदों पर 2 विकेट्स उन्होंने चटकाए थे। सिर्फ 7 रन खर्च किए थे।
इस बार गेंद हवा में है, फील्डर दूर नजर आ रहे हैं, कैच की कोशिश नहीं हुई। डीप एक्स्ट्रा कवर की तरफ बाउंड्री रोकने के बारे में केवल सोच रहे थे फील्डर, और भावेश पवार थोड़े से निराश। 2 रन पूरे। अभी की टाइमिंग बहुत बढ़िया है। एक तो ऑफ साइड को तो वो फेवर करते ही है, मैंने कई बार देखा है कि ऑफ साइड में उन्होंने बहुत ही क्लासिकल शॉट्स खेले हैं। ऑफ साइड उनका मजबूत पक्ष है, लेकिन पहले मैच में और इस मैच में अभी तक हमने देखा है कि ऑन साइड में उन्होंने बड़े बड़े शॉट्स खेले हैं। स्क्वेयर ऑफ द विकेट, खासतौर पर पिछले ओवर में बहुत ही बढ़िया बैटिंग की, और इसे कहते हैं सेंसिबल बल्लेबाजी। केवल दिशा दिखाई है, दूसरे का प्रयास और बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए अविनाश जानते हैं कि भावेश पवार बहुत ही घातक गेंदबाज है, उनके विरुद्ध रिस्क उठाना थोड़ा सा महंगा साबित हो सकता है, विकेट भी जा सकता है, लेकिन रिस्क उठाए बिना उनके विरुद्ध भी अच्छे गति से रन्स बनाते हुए। नाही, ॲक्च्युली बरोबर, अतिशय चांगल्या प्रकारे खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि खास करून चांगल्या चेंडूचा सन्मान करून लाईफ लाईनचा वापर करताना आपण पाहतोय अविनाशाला। भावेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इस बार ब्लाइंड स्विंग, ये अच्छी गेंद थी, इस बार कहीं ना कहीं खराब स्ट्रोक। टप्पा पड़ने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली थी। भावेश पवार कई बार गेंदों पर उंगलियां फेर देते हैं, कई बार बहुत तेज करते हैं, यॉर्कर्स उनके सटीक होते हैं। ओ टेंटेटिव लगे, इस बार सिंगल के लिए खेलना चाहते थे, लेकिन फिर से बीट हुए। एक और अच्छा ओवर भावेश पवार का, किफायती गेंदबाजी। इस ओवर में सिर्फ 5 रन दिए हैं 5 गेंदों पर। स्कोर रुका हुआ है 38 रन 2 विकेटों के नुकसान पर। हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम लालबाग गोरसई बी के विरुद्ध टॉस हारकर बैटिंग करती हुई। इस बार टॉपेज है गेंद हवा में, और आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल। कुछ ज्यादा ही सावधानी बरतने का प्रयास। भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी। अतिशय सुंदर धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। जेव्हा चौकार लागतो, षटकार लागतो, फलंदाज बाद होतो आणि पावड्यांचं आगमन होते, तेव्हा सुंदर धून आपल्यापर्यंत पोहोचतात। DJ जॉली, प्रोप्रायटर सुमित, मित्रांनो सुमित आणि अमित ही संगीत क्षेत्रातील एक फार मोठी जोडी आहे भिवंडीतील। ज्याप्रमाणे लक्ष्मीकांत प्यारेलाल, राम लक्ष्मण अशी जोडी आहे, तशी मात्र संगीत क्षेत्रातील ही जोडी आहे। सुमित आणि अमित दोघे बंधू आहेत। DJ सुमित, DJ जॉली, प्रोप्रायटर सुमित, आणि खास करून आमचे ऑपरेटर अवी अति चांगल्या प्रकारे धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। जी हाँ, बहुत अच्छी रवि, ऑपरेटर रवि आहेत, चांगल्या प्रकारे धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। अच्छी धुनें तो बजाते हैं, लेकिन उनका टाइमिंग भी गजब का होता है, और उनकी वजह से भी कमेंट्री करने में मज़ा आता है। तो भावेश पवार का एक और सफल ओवर समाप्त हुआ। भावेश पवार का स्पेल समाप्त हुआ। 2 ओवर में मात्र 12 रन खर्च किए, 3 विकेट्स चटकाए भावेश पवार ने। और पहले मैच में भी आपको याद होगा कि भावेश पवार ने अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन अन्य गेंदबाज महंगे साबित हुए थे। 3 ओवर के बाद स्कोर 38 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी ने आउट होने से पहले 36 रनों का योगदान दिया, बहुत ही शानदार बैटिंग की। इस बार शॉर्ट आर्म पुल, गेंद हवा में है और फील्डर के ऊपर से 6 रन। या ठिकाणी काय फटका खेळलेला आहे, पुलचा फटका आणि पॉवरफुल। नवनाथ पाटील, प्रमोद पाटील, भाऊ पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात, आणि नक्कीच ऑल इज वेल आहे सध्या, कारण फलंदाज बाद जरी होत असताना मात्र एक चांगली फलंदाजी बघायला मिळते हंसिका स्पोर्ट्स वडगर संघाच्या माध्यमातून। राहुल की ये गेंद इस बार आगे निकले थे और गेंद की लंबाई को थोड़ा कम कर दिया था। सुरक्षात्मक तरीके से खेला बॉलर की तरफ, कोई रन नहीं। हालांकि बॉलर से दूर खेलना चाहते थे, ऑफसाइड में ढकेल देना चाहते थे गेंद को, लेकिन बॉलर की दिशा में गेंद चली गई थी। राहुल पिछले मैच में महंगे साबित हुए थे, इस मैच में भी शुरुआत उतनी अच्छी नहीं रही है। पहली गेंद पर सिक्सर लगा है, लेकिन वापसी करते हुए इस बार बड़ी अटपटे ढंग से ऑन ड्राइव किया है। पहले शायद वो स्क्वेयर लेग या फिर मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन खेला लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन के लिए। इस सिंगल की बदौलत वडगर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन 45, 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन मनोज आए हैं अभी के आउट होने के बाद। अभी ने कुछ ज़्यादा ही सावधानी बरती थी, और वो कहीं ना कहीं महंगा रहा उनके लिए। इस बार दिशा दिखाई है, गेंद हवा में, आसान सा कैच, कैचिंग प्रैक्टिस
मानो वहां पर फील्डर को करा रहे थे बैट्समैन मनोज, आउट होकर पवेलियन में लौटते हुए। मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. हॅलो, बाकी तुम्ही सगळं काय व्हा पण उल्लू बनू नका. तर मित्रांनो, समोर टाकीवर धर्मराजा चषक 2021 जो काही लोगो आहे त्या लोगोला डायरेक्ट हिट केलं तर आपलं असं 4455 म्हणजे 4455 रुपये सुमित इंजिनियर यांच्या वतीने देण्यात येतील. उसके लिए बहुत लंबा छक्का मारना पड़ेगा. बैट्समैन आउट हुए हैं मनोज. उछाल लेती हुई गेंद थी, बैट का फेस खोला, दिशा दिखाई उन्होंने, लेकिन सीधे गली के हाथ में कैच थमा बैठे. नए बैट्समैन जीत पाटिल कप्तान आए हैं. ओ इस बार बहुत तेज बीमर, नो बॉल और गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 5 रनों का तोहफा. तुझे बीच सड़क में रोक के दूंगा मौके, देखने के मेरे शौके. इट्स ओके, तेरे पीछे पड़ा हूँ लाखों लड़कियों के दिल ठोके ठोके, लाखों दिल ठोके, दूं तुझे मौके, दूं तुझे मौके. आताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले ते म्हणजे भिवंडी जापूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय दिलीपजी गोळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. धर्मराजा चषक 2021 मध्ये वरालदेवी स्पोर्ट ताडाळे यांच्या वतीने तसेच नीरज चौधरी यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 50 रन पूरे हो चुके हैं वडगर टीम के. अगली गेंद फ्री हिट, इस बार घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. खिलाड़ी मौजूद है. पूरी तरह से गेंद हाथ में बैठी नहीं थी, मिसफील हुआ था, लेकिन अच्छी रिकवरी. गेंद को पीछे जाने नहीं दिया, बाउंड्री नहीं होने दी. एक ही रन मिला है जीत को. जीत भी एक हरफन मौला खिलाड़ी है. खास तौर पर जब वो नए नए आए थे जूनियर क्रिकेट में और सिटी क्रिकेट में, उनकी बैटिंग लाजवाब रहती थी, लेकिन बाद में बॉलिंग पर वो कुछ ज़्यादा ही उन्होंने ध्यान दिया. लेकिन क्षमता रखते हैं, बड़े बड़े प्रहार कर सकते हैं इन आखिरी ओवरों में. कदमों का इस्तेमाल, एच, और गेंद निकल गई है काफ़ी फाइन. शॉर्ट थर्डमैन को बीट करती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. खड़ी करके नकार, दिल करे मेरा तेनू करा इकरार.
पवन केणे विथ मेघनाथ अशी ही सलामीची जोडी. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं आहेत तर ती फार महत्त्वाची असणार आहेत दोन्ही टीम्ससाठी. जित पाटीलनं पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. 2 षटकांमध्ये 8 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार, भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमारेषे बाहेर गेला, षटकार. मला असं वाटतं अजय पाण्याची टँक जी आहे धर्मराजा चषक 2021 तिकडे लक्ष असावं फलंदाजाचं की त्या ठिकाणी 4-4-5 4,455 रुपयाचं पारितोषिक आहे. डायरेक्ट हिट झालं तर आमचे समित इंजिनियर यांच्याकडे ठेवण्यात आलेलं आहे. कृपया त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत कृपया प्रेक्षकांनी खाली यायचं आहे. त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली यायचं आहे कारण आपण डेंजर झोनमध्ये आहात. बरेच वेळा आम्ही बोलतो की धावसंख्या डेंजर झोनमध्ये गेली, आपण डेंजर झोनमध्ये तर आपण खाली यायचं आहे, त्वरित खाली यायचं आहे. अगदी बरोबर. एखाद्या वेळेस चेंडू त्या ठिकाणी गेला तर तुम्ही जेल घेण्याचा देखील प्रयत्न कराल आणि अपघात होऊ शकतो. सो प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. थँक्यू. अप्रतिम फटका पवन केणेच्या बॅटमधून. अगदी मनगटाचा वापर करत असताना पूर्ण ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. टायमिंग अफलातून आणि चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. या षटकारानं खातं उघडण्यात आलेलं आहे पवन केणेचं, त्याचबरोबर लालबाग गोरसई बी संघाचं. 5 षटकांमध्ये 64 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन जित पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल, इट्स अ वाईड. स्पष्टपणे आता प्रेशर पाहायला मिळत आहे. एकतर ऑन साईडला भरपूर वेगाने वारे वाहत आहेत. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व कृष्णा कान्हा चौधरी क्रीडानगरी ताडाळी चौकी भिवंडी येथून हे थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. सर्व ऑनलाईन व्ह्युअर्सचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, फ्रेंच कट, मात्र चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेगला कुठलीही धाव मिळणार नाहीये. पवन केणेच्या बॅटिंगबद्दल बोलायचं झालं तर फारसा फुटवर्कचा वापर पवन देखील करत नसतो. स्टँड अँड डिलिव्हर फटके खेळण्यामध्ये तो वाकबगार आहे. जागेवरूनच बऱ्याचदा ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे चौकार षटकारांची उधळण करत असतो आणि ह्या गोष्टीचा बऱ्याचदा गोलंदाज देखील फायदा उचलत असतात. जित पाटील अतिशय चाणाक्ष गोलंदाज आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. विशेषतः पहिल्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी स्वतः संघनायकाने केली होती. यावेळेस चेंज ऑफ पेस, परंतु दिशा भरकटली जाते. वाईट बॉल. काही चांगले चेंडू, काही खराब चेंडू, अशा प्रकारचं हे संमिश्र स्वरूपाचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. या डावातील पहिलं षटक, धावसंख्या झाली बिनबाद 8. भरपूर चुरस आहे या पहिल्या षटकामध्ये. चांगला गोलंदाज समोर आहे आणि बॅट्समन देखील आपण पाहतोय की पवन केणे. पवन केणेला बाद करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे जित पाटीलला. ऑफ साईडला 5 खेळाडू, ऑन साईडला 4. यावेळेस भरपूर दुरून फटका खेळलाय, पुल केलाय बॉल. डीप स्कोरिश मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी. खरं तर थोडीशी फंबलिंग झाली होती आणि पवनला 2 धावा घ्यायच्या होत्या, परंतु साथ मिळाली नाही मेघनाथची आणि पवन थोडासा निराश, रागावलेला दिसला त्या ठिकाणी त्याच्या पार्टनरवर. होल हार्टेड क्रिकेटर पवन केणे. कुठलीही संधी धाव घेण्याची तो कमवायला तयार नाही आहे. असे क्रिकेटर जेव्हा तुमच्या संघामध्ये असतात तेव्हा तुमचा संघ भरपूर पुढे जातो. जित पाटील वन्स अगेन, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लॉक स्वीपचा वापर. व्हॉट अ ग्रेट शॉट. दिस इज गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन. पाण्याच्या टाकीला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही सलामीवीर, मात्र थोडक्यात संधी हुकली जाते. नाही, नक्कीच अजय या ठिकाणी थोडक्यात संधी हुकलेली आहे. म्हणजे काही फक्त म्हणजे 1 ते 1.5 फूट अंतर वाचलेलं आहे आणि त्याचा 4-4-5 चा मानकरी ठरला असता. फलंदाज मला वाटते संधी होती. थोडंसं चेहऱ्यावर स्मित हास्य सुद्धा आहे की थोडंसं ताकदीचा प्रकार करायला हवा होता, पण दोघांनी पहिल्यांदा पवन यांनी प्रयत्न केला होता. जबरदस्त सुरुवात करत असताना दोन्ही सलामीवीर. धावसंख्या झाली बिनबाद 15. अकोटप्याचा बॉल यावेळेस उसळी दिली आहे. अपील गोलंदाजांनी करायला पाहिजे, मात्र फलंदाज अपील करतायत. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. फलंदाजांना विनंती आहे की पंचांकडे कुठल्याही प्रकारचा इशारा तुम्ही करायचा नाही. व्यावसायिक पंच आहेत आणि जो काही योग्य निर्णय असेल तो पंच जरूर देतील. फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल होता. जास्त
उसळी देण्यात आली होती चेंडूला, त्यामुळेच वाईट घोषित केला आहे हा चेंडू पंचांनी. धावसंख्या झाली बिनबाद 16. इथनं अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर, लांब लचक हे षटक आहे. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका आणि चेंडू खाली. फिल्डर ओ हो झेल घेतला जाईल का, झेल घेतला जाईल का असा मोठा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आलंय नाही. एक वेळ असं वाटलं होतं की चेंडू हातात बसलाय, मात्र शेवटच्या क्षणी साहिलच्या हातातून बॉल निसटला आणि निसटलाच. धरतीला झेल दान झालाय. जीवदान मिळतंय बॅट्समन मेघनाथ केणेला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील. आता मात्र हे पहिलं षटक अतिशय इव्हेंटफुल षटक समाप्त होतंय आणि खर्चिक षटक म्हणावं लागेल जित पाटीलचं. या षटकामध्ये त्यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही. गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळाली नाही शेवटच्या बॉलवर. खूप आक्रमक सुरुवात लालबाग गोरसई बी संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना आहे. यानंतर आजचा शेवटचा सामना असणार आहे. या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध प्रेमनाथ 11 वडूनवगर, अर्थातच क्वार्टर फायनल मॅच असणार आहे. आतापर्यंत 3 संघांनी अंतिम 4 मध्ये धडक दिलेली आहे, ज्यामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ, सोनादेवी टेमघर आणि हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए संघ हे 3 संघ आहेत ज्यांनी सेमीफायनलची फेरी गाठलेली आहे. नवीन षटक घेऊन दर्शन, वेगवान बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय बॅट्समन पवन केणे. हे देखील चांगलं बॅटल असणार आहे. दर्शन विरुद्ध पवन सिटी क्रिकेटमध्ये एकत्र देखील बऱ्याचदा ते खेळलेले आहेत एका संघामधून. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत पवन आणि दर्शनला, त्यामुळेच हे बॅटल देखील चांगलं रंगताना दिसेल. 23 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अफलातून षटकार, आउटस्टँडिंग हिट बाय पवन केणे आणि अक्षरशः षटकारांचा पाऊस आता मात्र पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये. विशेषतः जेव्हा अविनाश बॅटिंग करत होता वडगड टीमच्या माध्यमातून, त्याने एका षटकामध्ये पवनच्या विरोधात 4 षटकार ठोकले होते आणि आता पवन देखील जबरदस्त फलंदाजी करतोय. प्रत्युत्तरात पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला पाहायला मिळत आहे लालबाग गोरसई बी टीमच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 24. एफर्टलेस फटका. पवन जेव्हा हेलिकॉप्टर उडवतो तेव्हा जास्त शक्तीचा देखील तो वापर करत नसतो, बऱ्याचदा आपण हे पाहिलेलं आहे. तसाच हा फटका होता. क्लिक करण्याचा प्रयत्न, हा बॉल मात्र लेग स्टिकच्या बाहेर निघून जातोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जीत देखील भरपूर प्रेशरमध्ये दिसला. त्याने 3 वाईट चेंडू देखील टाकले होते आणि त्याचबरोबर 2 उत्तुंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा 2 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत दर्शननं. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो, यावेळेस चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनसाइड एज बॉल पहिल्या बाउन्स नंतर जातो. विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते. गडी बाद करावे लागतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. स्वागत आहे तुमचं. गडी बाद करावे लागतील वडगड टीमच्या गोलंदाजांना, तेव्हाच त्यांना या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. धन्यवाद अजय. खरंच नक्कीच एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. यावेळेस मेडल करू शकला नाहीये फलंदाज, मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, 2-2 खेळाडू आलेत. मात्र चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. पवन केणीचं हे देखील एक मोठं वैशिष्ट्य आहे. पवन केणीचंच नाही तर गोरसई संघाचे कुठलेही फलंदाज असू दे खेळपट्टीवर तेव्हा जे असतात तेव्हा जेव्हा संधी मिळते दुसऱ्या धावेची लगेच दुसरी धाव पूर्ण करत असतात. रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये देखील ते माहीर आहेत. हा, ते असणे फार गरजेचं आहे, कारण तुम्ही जेव्हा मोठे पटके खेळतात लाईफलाईनचा वापर सुद्धा करायलाच हवा. आणखी एक चांगला बॉल अपील होते, मात्र पंच सांगतायत की बॅटला स्पर्श करून चेंडू गेलाय डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि पहा काय जबरदस्त चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. अपील तर होते, यस अपील जोरदार चालू आहे त्या ठिकाणी. पाहायचं पंचांचा काय निर्णय येतोय. अपील तुम्ही करू शकता, मात्र पंचांवर जास्त दबाव तुम्ही आणू शकत नाहीत. आणि 2 धावा कंप्लीट. चांगले बॅटल बघायला मिळणार आहे असं 2 संघामध्ये. असं वाटतंय की संघर्ष शेवटच्या षटकापर्यंत रंगेल, कारण जे लक्ष ठेवले विशाल लक्ष आहे, पण विशाल लक्षाचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी अजय, त्याप्रमाणे लालबाग गोरसई बी संघाची सुरुवात झालेली आहे. दमदार सुरुवात त्याने केलेली आहे. अगदी बरोबर. चोख प्रत्युत्तर दोन्ही सलामीवीर देत आहेत.
मेघनाथने फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय, 8 धावांचं योगदान दिलंय. जास्तीत जास्त चेंडू पवनने खेळलेले आहेत, त्यामध्ये बरेचसे डॉट चेंडू देखील त्याने खेळलेत, मात्र 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत 17 धावांचं योगदान पवनने दिलंय. हा बॉल लोअर फुल टॉस, अतिशय चांगला फटका फ्लिक केलाय, बॉल ट्रॅव्हल होतो डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे, फिल्डर आहे तिथे, 1 धाव मिळते पवनला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. परफेक्ट स्टार्ट मी म्हणेन गोरसई बी टीमसाठी. 64 धावांचा पाठलाग केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 30 धावा. कारण 64 धावा आहेत, आस्किंग रन रेट आहे त्याहीपेक्षा पुढे जाऊन चांगली सुरुवात केलेली आहे. कारण 30 धावा 2 षटकामध्ये 30 धावा आणि उर्वरित जे 3 षटके आहेत 3 षटकामध्ये 34 धावा. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा मला वाटते आस्किंग रन रेट 12.80 आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक धावगती आपण पाहू शकतो सरासरी जी आहे ती 15ची राखलेली आहे. आणि मोठ्या धावसंख्या तुम्ही पाठलाग करता, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे, मोठ्या धावसंख्या तुम्ही जेव्हा पाठलाग करतात तेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करणं गरजेचं असतं. निश्चितच आपण एखादी इमारत जेव्हा उभी करतो तेव्हा देखील असंच चित्र असतं, मजबूत पायाभरणी तुम्हाला करावी लागते तेव्हाच तुम्ही मोठी इमारत उभी करू शकता. आणि इथे मजबूत पायाभरणी केली आहे पवन केणी आणि मेघनाथ यांनी. अजूनही दोन्ही सलामीवीर शाबूत आहेत. खेळपट्टीवर फार मोठा धोका आहे येणाऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजांसाठी, मात्र गोलंदाज देखील चांगले आहेत वडगड टीमकडे. कमबॅक करावं लागणार आहे. एखाद दुसरा फलंदाज जर या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने बाद केला तर निश्चितच पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो वडगड संघ. आणि अजूनही त्यांच्या हातातून पूर्णपणे सामना निसटलेला नाही. 3 षटकांमध्ये 34 धावा देखील भरपूर असतात. ॲब्सोल्युटली, कारण अजूनही आपण आवश्यक धावगती जर बघितली 11.33 आणि आपण पाहतो एखाद्या आणखी किफायती षटक जर टाकलं तर धावगती 15पेक्षा जास्त होऊ शकते. आणि जर 1, 2 किंवा 3 फलंदाज बाद केले तर अजूनचा सामना रंगतदार होऊ शकतो. पण आता या स्टेजला तरी आपण सामना म्हणता येईल की 50-50 आहे, कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. येस, 50-50 किंवा मला असं वाटतं की गोरसई संघाचं पारडं थोडंसं जड झालेलं आहे. परंतु जसं तुम्ही उल्लेख केला की एखाद दुसरा गडी जर बाद झाला तर निश्चितच सामन्यामध्ये भरपूर मजा येईल आणि क्रिकेट रसिकांना देखील रंगतदार सामने पाहायला आवडत असतात. संघनायक चित पाटील आक्रमण कंटिन्यू ठेवतोय. हा फार मोठा निर्णय आहे. कॅप्टनने स्वतःला कंटिन्यू ठेवलंय. षटकातील पहिला बॉल राईट मोर द विकेट. स्वेअर चेंडू, पहिलं षटक महागडं टाकल्यानंतर देखील स्वतःवर विश्वास कॅप्टनने दाखवलाय. कदाचित संघाने सुस्वागतम मित्रांनो, शुभ आगमन झाले. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता धर्मचषक 2021 या स्पर्धेचे आगास आणि या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं. चौधरी साहेब यांचं आगमन झालेला या स्पर्धेचे प्रणेते धर्मराजा चषक 2021 त्यांच्याच नावाने धर्मराजा आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वराळी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. आमचा निलेश चौधरी दादा. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. धावसंख्या झाली 31, 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. पुढचा बॉल घेऊन चित पाटील. हा बॉल देखील उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर स्वेअर मारा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील गवळी सर त्यांनी 3 वाईट चेंडू टाकले होते आणि तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात 2 वाईट चेंडूंनी केली जित पाटीलने. पण जित पाटीलला कित्येक वर्षापासून मी गोलंदाजी करताना पाहतोय, विकेट टू विकेट गोलंदाजी करताना जास्त दिसतोय. यावेळेला मात्र कुठेतरी काही मानसिक दबाव असावा, त्यामुळे थोडा स्वेअर मला बघायला मिळतोय. येस, याचं प्रमुख कारण म्हणजे पहिल्या षटकामध्ये जे 2 चेंडू त्याने एस्टेनच्या रोखाने टाकले होते त्या 2 चेंडूंवर 2 मोठे षटकार दोन्ही सलामीवीरांनी ठोकले होते आणि त्यामुळेच आता कुठेतरी फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये अपयशी ठरताना दिसतोय चित. हा बॉल चेंज ऑफ पेस आडव्या बॅटनं खेळून काढलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, त्या ठिकाणी एकच धाव मिळते. पवन फार जोराने बॅट फिरवतोय आणि जेव्हा जेव्हा चेंडू मिडल करतो तेव्हा मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकार पवनच्या बॅटमधून आलेत. खरं तर काही चेंडू खूप चांगले पवनच्या विरोधात हाताळण्यात आलेले आहेत. जसा मागचा बॉल आपण पाहिला, स्लोवर बॉल, पहिल्या षटकामध्ये देखील काही चांगले चेंडू जितने टाकले होते, परंतु ओव्हरऑल एक्सपेन्सिव्ह षटक. धावसंख्या झाली आता मात्र 33 धावा. 64 धावांचा पाठलाग करतोय गोरसई बी संघ.
यावेळेस लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय, गगनचुंबी फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, षटकार. अतिशय दमदार फटका मेघनाथ केणेच्या बॅटमधून. आणि पवन केणेपेक्षा मेघनाथ मला जास्त घातक दिसतोय सध्या तरी, कारण त्याने 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावांचं योगदान दिले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर. नक्कीच. आणि आपण पाहतोय अजय घरात दोघांचाही रोग जो दिसतोय ते पाण्याच्या टाकीकडे, त्या ठिकाणी धर्मराज चषक 2021 असा जो लोगो आहे, त्यासाठी 4455 चा पारितोषिक आहे 4455 रुपयांचं. दोघांचा रोग, तिन्ही षटकार जे झालेले आहेत ते त्याच दिशेने मारलेले आहेत. दोघांचाही रोग, कारण मेघनाथ त्याचबरोबर पवन दोघांचे लक्ष त्या ठिकाणी दिसते, मात्र यश त्यामध्ये येते बघायचं आहे. आपण नेहमीच जित पाटीलला जेव्हा गोलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याच्या षटकामध्ये 6 पैकी 2 चेंडू तरी यॉर्कर लेंथ असतात. मात्र या इनिंग्समध्ये अंडर प्रेशर तो गोलंदाजी करतोय आणि त्यामुळेच त्याची यॉर्कर देखील परफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जेव्हा यॉर्करचा प्रयत्न करतो तेव्हा लेंथमध्ये गडबड होते आणि त्याचा फायदा उचलला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अँगल चेंज केलाय, मात्र आणखी एक दमदार फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय वाईडिश फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना लालबाग गोरसई बी संघ षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवर आणि आता विजयासाठी फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. लालबाग पंच 2 मिनिटं आपण थांबायचं. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. फक्त आपण 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे. थांब 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 थांब. सुस्वागतम 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 सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर लोकनेते, ग्रामीण सम्राट सुरेजी म्हात्रे साहेब किंवा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय सुरेजी म्हात्रे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, पंचांनी सामना सुरुवात करायचंय. आत्ताच आगमन झालेलं आहे ते म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, लोकनेते, ग्रामीण सम्राट सन्माननीय सुरेजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके, तुम्हा सर्वांचे लाडके नेते बाळ्यामामा यांचं आगमन झालेलं आहे. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा निलेश दादा चौधरी यांच्या वतीने मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. तर खेळाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 2 षटकारानंतर आलेली ही सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. गोरसई बी संघ सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाच्या विरोधात. वडघर संघाने चांगली धावसंख्या उभी केली, 5 षटकांमध्ये 63 धावा जोडल्या. मात्र प्रत्युत्तरात दोन्ही सलामीवीर अक्षरशः चेंडूवर तुटून पडलेत, पवन केणे आणि मेघनाथ केणे. बिनबाद 46 अशी धावसंख्या. 3रं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन चित पाटील. यावेळेस खडे खडे लॉफ्ट केलाय. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर लॉंग ऑफ फॉर अ 6. दिस इज A1 पवन. काय अफलातून फटकेबाजी केली जाते. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या बरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार केला जातोय. एकूण धावसंख्या झाली आहे बिनबाद 52. मला वाटतं अजय खरंच या ठिकाणी षटकारानं जास्त डील केलं जात आहे. दोन्ही फलंदाज षटकारानं डील करतायत. यस, षटकारांचा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि 12 धावा असं सोपं समीकरण. पुन्हा एकदा खडेकडे ड्राईव्ह केलाय. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. मिसफील्ड आणि चेंडू निघून जातोय. सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र
चेंडू स्वतःहून थांबलाय त्या ठिकाणी फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचला तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती पवन केणीकडे आणि याचबरोबर हे षटक आता मात्र समाप्त झाले. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 54. उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी लालबाग गोरसई बी संघाला. दरम्यान भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सन्माननीय सौ अस्मिताताई अस्मिताताई राजेश चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. विद्यमान नगरसेविका भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दक्षताई निलेश चौधरी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. यस, टार्गेट 64 धावांचा आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा, थोडंसं करेक्शन. तसेच सन्माननीय सौ रेश्माताई उमेश चौधरी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तर 12 चेंडू आणि 10 धावा असं सोपं समीकरण आहे गोरसई बी संघासमोर. अतिशय दमदार भागीदारी पहिल्या गड्यासाठी दोन्ही सलामीवीरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जित पाटीलने कुठेतरी निराश केलं. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यश. लॉफ्टेड फटका, मिसटाईम स्ट्रोक आहे, मात्र झेल घेण्याची त्या ठिकाणी संधी तर होती परंतु जास्त प्रयत्न करण्यात आला नाही. बाउन्सवर चेंडू फील केलेला आहे जित पाटीलनं. सिंगल पूर्ण केली जाते. सन्माननीय बादशाहबाई, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. बादशाहबाई. क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काही घडू शकतं परंतु त्यासाठी आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफला फिल्डर तैनात, कुठलीही संधी मिळत नाहीये. फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार. यस बादशाहबाई, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पूर्णपणे हा सामना एकतर्फी करून टाकलाय पवन केणी आणि मेघनाथ केणी या दोन्ही सलामीवीरांनी. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे. यावेळेस झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. चांगला झेल आणि आता मात्र पवन केळची खेळी संपुष्टात येते. गोरसई बी संघाला लागलेला हा पहिला धक्का, मात्र बाद होण्यापूर्वी जी कामगिरी पवनला करायची होती ती त्याने केलेली आहे. जी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर होती ती समर्थपणे त्याने पेललेली आहे. एकूण 33 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी पवन केणीनं, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले आहे, भिवंडीत एक नामांकित असं व्यक्तिमत्व, ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांना संबोधलं जातं, तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके आदरणीय सुरेशजी म्हात्रे बाळ्यामामा यांचं या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झालेले आहे. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी, धर्मराज चषकाचे आयोजक यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. दरम्यान हा बॉल फुल टॉस स्विंग केलाय ऑन साईडला, भला मोठा षटकार आणि मॅच फिनिश केली आहे मेघनाथ केणीनं. सामना जिंकलाय लालबाग गोरसई बी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन लालबाग गोरसई बी संघ अँड हार्ड लक हंसिका स्पोर्ट्स वडकर. यस, लालबाग गोरसई बी संघ हा संघ जो क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांना या ठिकाणी लढत द्यावी लागणार आहे ती म्हणजे प्रेमनाथ 11 वडनगर संघाबरोबर. अजय करत आपण मला तो मॅच घोषित करायचं आहे. या सामनावीर खेळाडूकडे आपण जात आहोत. खरं तर दोन्ही सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली आहे. पवनने 33 धावांचं योगदान दिलंय आणि मेघनाथने नाबाद 27 धावा आपल्या टीमसाठी जोडल्यात. तर सामनावीर या ठिकाणी ठरलेला आहे पवन केणी.
खरं तर या ठिकाणी मी दोघांचा विचार केला होता, मेघनाथ आणि पवन, पण मात्र पवनची कामगिरी सरस ठरते म्हणून मॅन ऑफ द मॅच पवन. हवाई खूप होती आणि त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पवन ठरलेला आहे. हवेचा वेग खूप आणि हवेच्या वेगात फलंदाजी केली होती पवन याने. पवन इज द मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम ग्रामीण सम्राट तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, लोकनेते, तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा यांना विनंती करणार आहे की आपण आकर्षक ट्रॉफी जी आहे ती मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रदान करायची. पवन, ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे. मॅन ऑफ द मॅच पवन. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे श्री नंदूजी बजागे यांनी, ते सुद्धा पाळेमा आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. नंतर शिवसेनेचे माजी गटनेते, माजी नगरसेवक दिलीपजी गुळवे आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला रामेश्वर जाधव व मयूर पाटील यांनी स्पॉन्सर केले ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर बादशाहभाई, आमच्या बाळ्यामाचे खंदे समर्थक, आपण बॅग त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर हे दोन्ही आपण प्रदान करायचे आहेत आपल्या शुभ हस्ते जे आम्हाला स्पॉन्सर केले श्री समर्थ फर्निचर कृष्णाजी आजकडून, तसेच ईश्वर अली चौधरी यांच्याकडून.